काँग्रेसचं हे वक्तव्य दुर्दैवी असल्याचं अमृता फडणवीसांनी म्हटलेलं आहे. काँग्रेसनं माफी मागावी असंही अमृता फडणवीसांनी म्हटलंय. स्त्रीला हिणवणं चुकीचं असल्याचंही अमृता फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. हे खूपच खराब बाब आहे की आज म्हटली. अच्छा, मी अपडेटेड नाहीये, पण ज्यांनीही हे म्हटलं तर त्यांना हे लक्षात यायला पाहिजे ती ताई त्या सक्षम स्त्री आहेत ज्या मागे उभ्या होत्या दादांच्या, ज्याच्यामुळे दादा आपल्या समोर येऊ शकले आणि त्यांनी घर सांभाळलं, त्यांची एरिया सांभाळली, तेव्हा दादा बाहेर अजून फिरू शकले आणि आपलं नाव कमावू शकले. तर प्रत्येक स्त्रीचं कॉन्ट्रीब्युशन मोठं असतं आणि त्यांना माहीत आहे कुठे बोलायचं कुठे नाही. आपल्या महाराष्ट्रात असे लोक आहेत, जितकी पॉलिटिशियन्स आहेत तितके ओपिनियन्स आहेत आणि कोणी काहीही बोलतं. त्यापेक्षा शांत राहून आपलं काम करणं कधीही चांगलं आणि मी त्यांचा सन्मान करते. आणि फारच दुर्दैवी आहे काँग्रेसने असं म्हणणं आणि ह्या प्रकारे स्त्रीला हिणवलं जाणं हे बिलकुलच खराब आहे आणि आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात हे सहन करू नाही शकत. आम्ही माफी मागायला पाहिजे.